नमस्कार, सुप्रभात. मी अजिंक्य भातंब्रेकर. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. स्पीड न्यूज मध्ये आता आपण महत्त्वाच्या घडामोडींचा वेगवान आढावा घेऊया. राज्यातला कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा मोठ्या प्रमाणात वाढलाय. रविवारी 11,877 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले तर 9 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झालाय. दरम्यान ओमायक्रॉन बाधित 50 नवे रुग्ण राज्यात आढळलेले आहेत. आतापर्यंत राज्यात 510 ओमायक्रॉन बाधित रुग्ण आढळलेले आहेत. मुंबईतही कोरोना रुग्णसंख्येत मोठी वाढ नोंदवली गेली आहे. तब्बल 2,000 रुग्णसंख्या वाढली असून रविवारी दिवसभरात 8,063 इतक्या नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. धारावीमध्ये 60 नवे कोरोनाबाधित आढळलेले आहेत. दिलासादायक बाब म्हणजे मुंबईमध्ये काल एकाही कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यू झालेला नाही. कोरोनाच्या वाढत्या धोक्याच्या पार्श्वभूमीवर आता सुप्रीम कोर्टानं सुद्धा कोर्टात गर्दी टाळण्यासाठी व्हर्च्युअल सुनावणी घेण्याचा निर्णय घेतलाय. आजपासून पुढचे 15 दिवस म्हणजेच 2 आठवडे अशा पद्धतीनं सुप्रीम कोर्टाचं कामकाज सुरू असेल. या संदर्भात एक परिपत्रक सुद्धा काढण्यात आलेलं आहे. 3 जानेवारी म्हणजे आजपासून हा आदेश लागू होतोय. कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता वर्तवली जात असतानाच राज्य सरकारनं त्याला तोंड देण्यासाठी योग्य ती तयारी केली आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलेली आहे. दरम्यान सगळ्यांनीच नियमांचं पालन करावं असं आवाहन सुद्धा त्यांनी केलेलं आहे. मुंबईतली कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतीये. मुख्यमंत्री, आरोग्यमंत्री, महापौर तसंच प्रशासन लोकांना वारंवार गर्दी न करण्याचं आवाहन करतायत. मात्र लोक अजूनही गर्दी करत असल्याचंच दिसतंय. रविवारचा सुट्टीचा दिवस असल्यामुळे अनेक जण शिवाजी पार्क परिसरात गर्दी करत असल्याचं पाहायला मिळालं. देशातील 15 ते 18 वर्षे वयोगटातल्या मुलांना आजपासून कोरोनाची लस दिली जाणार आहे. राज्यातील 650 केंद्रांवर सुमारे 60 लाख मुलांचं लसीकरण केलं जाईल. मुलांच्या लसीकरणासाठी कोवॅक्सिन ही लस वापरली जाईल. मुलांच्या लसीकरणासाठी कोविन पोर्टलवर रजिस्ट्रेशन शनिवारपासून सुरू करण्यात आलेलं होतं. आतापर्यंत 8 लाखांहून अधिक मुलांनी कोविन पोर्टलवर नोंदणी म्हणजेच रजिस्ट्रेशन केलेलं आहे. रजिस्ट्रेशनसाठी इयत्ता 10वीचं ओळखपत्र देखील ओळखीचा पुरावा म्हणून ग्राह्य धरलं जाईल. कोविन पोर्टलवर आपला स्लॉट बुक करण्यासाठी विद्यार्थ्यांना आपल्या आय कार्डचा देखील वापर करता येऊ शकेल. ज्या मुलांकडे आधार कार्ड नसेल त्यांच्या लसीकरणात अडथळा येऊ नये म्हणून आय कार्डचा वापर करण्याचा पर्याय केंद्र सरकारकडून अंमलात आणण्यात आलेला आहे. राज्यातली ओमायक्रॉन बाधित रुग्णांची संख्या अचानक वाढल्यामुळे चिंतेचा विषय असला तरी यापुढे कोरोना वाढू नये यासाठी नागरिकांनी खबरदारी घ्यावी आणि मास्क वापरावे असं आवाहन कृषी राज्यमंत्री विश्वजित कदम यांनी केलेलं आहे. ते सांगलीमध्ये काँग्रेस कार्यकर्त्यांच्या बैठकीनंतर बोलत होते. लातूरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या विद्यार्थी आघाडीकडून दयानंद सभागृहात एका डान्स स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेलं होतं. यावेळेला कोरोना प्रतिबंधक नियमांना पूर्णपणे हरताळ फासल्याचं दिसलं. सर्वसामान्य नागरिकांना आणि राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांना वेगळे नियम आहेत का असा सवाल उपस्थित केला गेला. पुणे जिल्ह्यात सुद्धा कोरोना बाधितांची संख्या पुन्हा एकदा वाढू लागलेली आहे. पिंपरी चिंचवड इथल्या बाजारपेठेत मोठी गर्दी दिसतीये. गंभीर परिस्थिती असताना देखील पिंपरी चिंचवड शहरातले नागरिक बेपर्वाईनं वागतायत. मास्क न लावण्याबाबत सुद्धा वेगवेगळी कारणं पुढे केली जात आहेत. धुळे शहरातल्या बोगस लसीकरणाची पालिका प्रशासनानं गंभीर दखल घेतली आहे. बोगस लसी प्रकरणी पालिकेनं चौकशीचे आदेश दिलेत. तर मालेगाव शहरात आढळून आलेल्या लसीकरण प्रमाणपत्रांबाबत पालिका प्रशासनानं मालेगाव पालिकेकडे सविस्तर माहिती मागवलेली आहे. राज्यासह जिल्ह्याभरात वाढत चाललेल्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर शिर्डीतल्या साई मंदिरात सुद्धा विशेष काळजी घेतली जाते. नववर्षाच्या स्वागताला हजारो साई भक्त शिर्डीत दाखल झाले होते. रविवार असल्यानं सुद्धा शिर्डीमध्ये मोठी गर्दी पाहायला मिळाली. न्यूज 18 लोकमतनं एकविरा गडावरच्या गर्दीची बातमी दाखवलेली होती. या बातमीनंतर मंदिर प्रशासन खडबडून जागं झालं. मंदिर प्रशासनानं आता नागरिकांना गर्दी न करण्याचं आवाहनही केलंय. कोरोना नियमांचं पालन करा, अन्यथा मंदिरात प्रवेश दिला जाणार नाही असं आवाहन सुद्धा करण्यात आलेलं आहे.
भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांना दुसऱ्यांदा कोरोनाची लागण झाल्यानंतर सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी पंकजा यांना मेसेज करत आता काळजी घेण्याचं भावनिक आवाहन केलं। कोरोनाचं संकट अजून संपलेलं नाही, त्यामुळे नागरिकांनी सुद्धा खबरदारी घेत कोरोना प्रतिबंधक नियमांचं पालन करावं असं आवाहन सुद्धा धनंजय मुंडे यांनी केलेलं आहे। राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी सत्ताधारी शिवसेनेला मोठा दणका दिलाय। मुंबई महानगरपालिकेच्या आश्रय योजनेसंदर्भात आता लोकायुक्तांकडून चौकशी केली जाणार आहे। पालिकेच्या आश्रय योजनेत 1800 कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचा आरोप भाजपनं केलाय। या योजनेची चौकशी करावी असं पत्र राज्यपालांनी लोकायुक्तांना दिलेलं आहे। आश्रय योजनेअंतर्गत मुंबई महानगरपालिकेतल्या कर्मचाऱ्यांसाठी घरं बांधली जात होती। मंत्री नवाब मलिक यांनी पुन्हा एकदा समीर वानखेडेंवर निशाणा साधलाय। समीर वानखेडे यांना मुदतवाढ मिळावी यासाठी भाजपचे नेते दिल्लीमध्ये लॉबिंग करत असल्याचा आरोप त्यांनी केलाय। सर्व बेकायदेशीर कामं या अधिकाऱ्यांनी केल्याचं रिपोर्ट असताना सुद्धा भाजपचे नेते समीर वानखेडेला इथं ठेवण्यामध्ये उत्सुक आहेत। म्हणजे वसुली गँगमध्ये त्यांचा सहभाग आहे का असा सवाल सुद्धा नवाब मलिक यांनी उपस्थित केलाय। केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या हस्ते नवीन रेल्वेचं लोकार्पण करण्यात आलं। ही नवीन रेल्वे नांदेड ते पुणे दरम्यान धावेल। नांदेड, जालना, औरंगाबाद, मनमाड, हडपसर, पुणे असा हा मार्ग असेल। ही रेल्वे आठवड्यातनं 2 वेळेला चालवली जाईल। दरम्यान औरंगाबाद ते मनमाड दुहेरीकरण आणि विद्युतीकरण लवकरात लवकर होईल अशी माहिती सुद्धा दानवे यांनी दिलेली आहे। 95व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी भारत सासणे यांची निवड झाली आहे। उदगीरमध्ये झालेल्या महामंडळाच्या बैठकीत या संदर्भातली घोषणा झाली। लातूरच्या उदगीरमध्ये साहित्य संमेलन होणार असून त्याची तारीख अद्याप निश्चित झालेली नाही। नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दी.बा. पाटील यांचं नाव देण्यासाठी प्रकल्पग्रस्तांनी एल्गार पुकारला। सिडको आणि राज्य सरकारपर्यंत आपल्या मागण्या आक्रमकपणे मांडण्याचा निर्धार प्रकल्पग्रस्तांनी केलेला आहे। येत्या 13 जानेवारीला 27 गाव प्रकल्पग्रस्त कृती समितीच्या नेतृत्वाखाली भूमिपुत्र निर्धार परिषदेचं आयोजन करण्यात आलेलं असून येत्या 24 तारखेपासून नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचं काम बंद आंदोलन करण्याचा निर्धार प्रकल्पग्रस्तांनी आता व्यक्त केलेला आहे। हिंगोली जिल्ह्याचा सिंचन अनुशेष दूर करण्याच्या मागणीसाठी जिल्ह्यातले शेतकरी आता चांगलेच आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालंय। जिल्ह्यातील पाण्याच्या प्रश्नाला वाचा फोडण्यासाठी हिंगोलीचे माजी खासदार शिवाजी माने यांच्या नेतृत्वाखाली ट्रॅक्टर मोर्चा काढला गेला। सापळी धरण रद्द करा, जिल्ह्याचा सिंचन अनुशेष दूर करा, कयाधू नदीवर बंधारे उभारा आणि सिंचनाच्या प्रस्तावित योजना तात्काळ सुरू करा अशा मागण्यांचं निवेदन तहसीलदारांना दिलं गेलंय। कल्याण पूर्वेच्या द्वारली गावात एका 4 वर्षांच्या चिमुरड्यावर 3 भटक्या कुत्र्यांनी जीवघेणा हल्ला केला। यामध्ये हा चिमुरडा गंभीर जखमी झालाय। त्याला 18 ठिकाणी कुत्र्यांनी चावा घेतलाय। कुत्र्यांनी हल्ला केल्यानंतर या मुलाला डोंबिवली शास्त्रीनगर इथल्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं। मात्र या ठिकाणी मुलावर उपचार करण्यासाठी डॉक्टर किंवा औषधं उपलब्ध नसल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्त्यांनी केला। बीडच्या माजल गावात भर बाजारात 2 बैलांमध्ये जुंपल्याचं दिसलं। तब्बल अर्धा पाऊण तास या दोन्ही बैलांमध्ये सुरू असलेल्या झुंजीचा थरार कॅमेऱ्यात कैद झाला। मात्र यामुळे रस्त्यावरच्या नागरिकांचा जीव टांगणीला लागलेला होता। या मोकाट जनावरांचा बंदोबस्त करावा अशी मागणी नागरिकांनी केलेली आहे। मालेगावमध्ये वेगवेगळ्या शाळा आणि महाविद्यालयातल्या सुमारे 38 कला शिक्षकांनी एकत्र येत त्यांनी त्यांच्या कलेच्या माध्यमातून महाविद्यालयाच्या भिंतीवर समस्यांसोबतच सामाजिक संदेश आणि प्रबोधनात्मक सुंदर आणि आकर्षक अशी चित्र रेखाटत या भिंतीला अक्षरशः बोलकं केलंय। या चित्रांमुळे भिंतीसोबतच परिसराचं रूपही पालटलंय आणि हे सगळ्या भिंतीवरची ही कला पाहण्यासाठी विद्यार्थ्यांसोबत नागरिक गर्दी करतायत। कल्याण शहराच्या पश्चिमेकडील वुलन मिल या बंद कंपनीच्या मोकळ्या जागेत एका अज्ञात तरुणाची हत्या झाल्याचं उघड झालंय। हत्येची माहिती मिळताच अंबरनाथ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली। परिसरातले सीसीटीव्ही तपासत या हत्येमागे नेमकं कोण आहे याचा शोध घेतला जातो आहे। ही हत्या 2 ते 3 जणांनी मिळून केल्याची शक्यता अंबरनाथचे सहाय्यक पोलीस आयुक्त जगदीश सातव यांनी व्यक्त केली आहे। नागपूरच्या काटोल तालुक्यात बोलेरो कारचा भीषण अपघात झाला। या भरधाव वेगात असलेली ही कार इसापूर शिवारात एका झाडावर आदळली। यात 4 महिला मजुरांचा मृत्यू झाला तर 7 जण गंभीर जखमी झालेत। जखमींना तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आलेलं आहे।
काटोल तालुक्यातल्या अंबाडा गावातील 10 मजूर सावनेर मार्गे काटोलला परत येत होते त्यावेळेला हा अपघात झालाय। मालेगावमध्ये घरफोडीच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होतीये। घरांची कुलपं तोडून चोरी करणाऱ्या टोळीच्या म्होरक्याला पोलिसांनी जेरबंद केलंय। वाल्मिक पाटील असं या आरोपीचं नाव आहे। त्याच्याकडून सोनं, चांदी, हिरे असे 17 लाख रुपयांचे दागिने जप्त करण्यात आलेले आहेत। पोलिसांकडून आरोपीची कसून चौकशी केली जात असून या चौकशीमधनं काही नवी माहिती समोर येण्याची शक्यता आहे। सांगलीतल्या विटा इथं एका संशयिताला बेदम मारहाण करण्यात आलेली होती। या प्रकरणी सांगलीचे तत्कालीन अप्पर पोलीस अधीक्षक दत्तात्रय मंडलिक, सांगलीचे तत्कालीन पोलीस उपअधीक्षक विश्वास पांढरे यांच्यासह 5 जणांवर विटा न्यायालयात पुरवणी दोषारोपपत्र दाखल करण्यात आलं। त्यांच्या अटकपूर्व जामिनावर मंगळवारी सांगली न्यायालयात सुनावणी होणार आहे। सतत होत असलेल्या छेडछाडीला कंटाळून एका 20 वर्षीय तरुणीनं आत्महत्या केल्याची घटना मालेगावात घडली आहे। विष घेऊन तिनं आपलं आयुष्य संपवलंय। मालेगावच्या जाफरनगर भागात ही धक्कादायक घटना घडली आहे। आशिया कासेम असं या तरुणीचं नाव आहे। पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला आहे। चंद्रपूर जिल्ह्यातल्या कोरपना तालुक्यात नांदा फाटाजवळच्या रामनगर इथं भरधाव ट्रकनं सायकलस्वार कंत्राटी कामगाराला उडवलं। या घटनेनंतर संतप्त नागरिकांनी तब्बल 4 तास वाहतूक अडवून ठेवली। रस्त्याच्या दोन्ही बाजूला मोठमोठी वाहनं उभी असल्यानं अशा प्रकारे अपघात घडत असल्याचं बोललं जात आहे। त्यामुळे पोलिसांनी याकडे लक्ष देऊन हा रस्ता मोकळा करावा, अन्यथा भविष्यात मोठं आंदोलन करण्याचा इशारा नागरिकांनी दिलेला आहे। नांदेड जिल्ह्यातल्या हदगाव तालुक्यातल्या कोथळा शिवारात उसाच्या शेतीला आग लागून मोठं नुकसान झालंय। पैनगंगा नदीकाठच्या या संपूर्ण शिवारात उसाचं पीक आहे। त्यात शिवारातील 25 हेक्टरहून जास्त क्षेत्रावरच्या उसाला मोठा फटका बसलाय। हदगाव आणि उमरखेड इथल्या अग्निशमन दलानं ही आग आटोक्यात आणली। ही आगीमुळे शेतकऱ्यांचं लाखो रुपयांचं नुकसान झालंय। जुन्नर तालुक्यातल्या वडगाव कांदळी इथं शिंदे मळ्यात शनिवारी रात्री पतीनं पत्नीचा चारित्र्याच्या संशयावरून गळा आवळून खून केलाय। घटनेनंतर महिलेचा पती आरोपी सुरेश शिंदे याला नारायणगाव पोलिसांनी अटक केली आहे। चारित्र्याच्या संशयावरून आपण आपल्या पत्नीचा खून केल्याची कबुली आरोपीनं दिल्याची माहिती नारायणगाव पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक पृथ्वीराज ताटे यांनी दिलेली आहे। मध्य रेल्वेनं प्रवासी मिळत नसल्यानं ठाणे ते वाशी पनवेल ट्रान्स हार्बर मार्गावरील एसी लोकल बंद करण्याचा निर्णय घेतला गेलाय। याऐवजी पश्चिम रेल्वेवरील प्रवासी मिळवण्यासाठी सोमवारपासून हार्बर मार्गावर एसी लोकल चालवण्यात येणार आहेत। हार्बरवरील सीएसएमटी ते गोरेगाव, पनवेल, वाशी, वांद्रे अशा स्थानकांदरम्यान एसी लोकल चालवण्यात येतील। या फेऱ्या रविवारी तसंच सुट्टीच्या दिवशी उपलब्ध नसतील। एक अनोखं प्रदर्शन सध्या बदलापूरकरांच्या आकर्षणाचं केंद्र ठरलंय। जपानी वस्तू पाहण्यासाठी नागरिक गर्दी करतायत। या प्रदर्शनात जपानी संस्कृती, तिथली परंपरा, वेशभूषा, कचरा व्यवस्थापन, जीवनपद्धती असे वेगवेगळे विषय मांडले गेलेले आहेत। जपानी किमोनो कसा घालायचा, चॉपस्टिक्स कशा वापरायच्या, जपानचे सण कोणते, ते कसे साजरे केले जातात, अशा अनेक प्रश्नांची उत्तरं या प्रदर्शनाच्या माध्यमातून मिळणार आहेत। स्पीड न्यूजमध्ये वेळ झाली एका ब्रेकची। बघत रहा न्यूज 18 लोकमत। ब्रेकनंतर स्पीड न्यूजमध्ये आपण इतरही महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा घेऊया। संपूर्ण देशभरामध्ये थंडीची लाट पसरली आहे। अशातच येत्या काही दिवसात तापमानामध्ये आणखी घट होण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे। पुढच्या 24 तासात उत्तर प्रदेश, बिहार, झारखंडसह उत्तर राजस्थानमध्ये पारा घसरणार आहे। याशिवाय मध्य प्रदेशमधल्या काही भागातही थंडी वाढण्याची शक्यता आहे। गुजरातमध्ये गेल्या 24 तासात 968 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे, तर केवळ एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे। गुजरातमधला ॲक्टिव्ह कोरोना रुग्णांचा आकडा 4753 वर पोहोचलाय, तर अहमदाबादमध्ये 404, सुरतमध्ये 223, वडोदऱ्यामध्ये 69 आणि राजकोटमध्ये 60 नवे रुग्ण सापडलेले आहेत। बिहारमध्ये सुद्धा कोरोना बाधितांच्या संख्येत वाढ झाली आहे। गेल्या 24 तासात 352 नवे रुग्ण आढळले। त्यातील सर्वात जास्त रुग्ण पाटण्यात आढळलेत। पाटण्यात 142 रुग्ण आढळलेले आहेत, तर त्यापाठोपाठ गयामध्ये 110 रुग्ण आढळलेत। मुंगेरमध्ये 13, लखीसरायमध्ये 7, औरंगाबादमध्ये 4, बांकामध्ये 4, वैशालीमध्ये 3 आणि चंपारणमध्ये 2 रुग्ण आढळलेले आहेत। कोरोनाचा वाढता धोका लक्षात घेता पश्चिम बंगाल सरकारनं राज्यातल्या सर्व शाळा, विद्यापीठ, स्पा, सलून,
झू आणि एंटरटेनमेंट पार्क सोमवारपासून म्हणजे आजपासून बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे। त्याचप्रमाणे पश्चिम बंगालमधली सगळी सरकारी आणि खासगी कार्यालयं सुद्धा 50% क्षमतेनं सुरू ठेवण्याचे आदेश दिले गेलेत। येत्या 5 जानेवारीपासून दिल्ली आणि मुंबईहून आठवड्यातील सोमवार आणि मंगळवार अशा 2 दिवस विमानसेवा सुरू ठेवल्या जातील। पश्चिम बंगालच्या मुख्य सचिवांनी याची माहिती दिलेली आहे। इस्रायलकडून गाझा किनारपट्टीवर पुन्हा हल्ला केला गेलाय। गाझा पट्टीमधल्या हमासच्या तळांवर हा हल्ला झालाय। याआधी हमासहून इस्रायलवर 2 रॉकेट डागले गेले होते। त्यानंतर प्रत्युत्तरादाखल इस्रायलनं सुद्धा हमासच्या दहशतवादी तळांवर हल्ले केलेले आहेत। अमेरिकन ड्रोन हल्ल्यात शक्तिशाली इराणी जनरलच्या हत्येच्या वर्धापन दिनानिमित्त शनिवारी इराकची राजधानी बगदादमध्ये शेकडो लोकांनी अमेरिकेच्या विरोधात घोषणाबाजी केली। इराण समर्थक शिया गटांच्या लोकांना संपूर्ण इराकभरातनं बगदादमध्ये आणलं गेलं होतं, जेणेकरून ते या रॅलीमध्ये सहभागी होऊ शकतील। गेल्या काही दिवसात चीनमध्ये कोरोना रुग्णसंख्या वाढतीये। रोज डेल्टा व्हेरियंट रुग्णांची संख्या वाढत असताना सरकारनं लसीकरणाचा वेग वाढवला आहे। जगभरात कोरोनानं पुन्हा एकदा डोकं काढलंय। काही देशात दिवसाला लाखो नागरिक बाधित होत आहेत आणि या पार्श्वभूमीवर चीनमध्ये काळजी घेण्यासोबतच जास्तीत जास्त लोकांचं लवकरात लवकर लसीकरण करून घेण्याचं आवाहन करण्यात आलेलं आहे। 83 या चित्रपटाला मिळालेल्या यशाचा आनंद अभिनेता रणवीर सिंगनं साजरा केला। मुंबईतल्या एका कार्यक्रमादरम्यान त्यानं हा आनंद साजरा केला। यावेळेला 1983 मधल्या विश्वचषक जिंकणाऱ्या भारतीय संघातल्या क्रिकेट खेळाडू सुद्धा या जल्लोषात सहभागी झाले होते। बॉलिवूड अभिनेता विकी कौशलच्या विरोधात एका व्यक्तीनं तक्रार केलेली आहे। आपल्या वाहनाच्या नंबर प्लेटचा बेकायदेशीर वापर केल्याप्रकरणी इंदोरच्या एका रहिवाशानं ही तक्रार केली आहे। विकी कौशल त्याच्या आगामी चित्रपटाच्या शूटिंगसाठी इंदोरला आहे। यावेळेला अभिनेत्री सारा अली खान सोबत तो बाईक चालवताना दिसला। त्यानंतर ही तक्रार दाखल करण्यात आलेली होती। आणि या सगळ्या महत्त्वाच्या बातम्यांसोबतच स्पीड न्यूजमध्ये वेळ झाली इथंच थांबण्याची। ताज्या बातम्या आणि अपडेट्ससाठी बघत राहा फक्त न्यूज 18 लोकमत।